नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 62 वर्ष. लक्षात घ्या. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? 62 वर्ष असते. पुढे पहा, आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले? प्रश्न महत्वपूर्ण आहे. 50 वेळा पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन. पुढे पहा, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. काय म्हटलं आहे? वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? योग्य उत्तर आहे लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटन. पुढे पहा, डॅश डॅश साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला. काय म्हटलं आहे? डॅश डॅश साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला. योग्य उत्तर आहे काय उत्तर असणार आहे? सन 1904. सन 1904 साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला. पुढे पहा, भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते? सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. कोणतं राज्य आहे? तर केरळ. भारतातील पहिले साक्षर राज्य केरळ. पुढे पहा, भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात? काय म्हणतात? तर जनरल असं म्हणतात. भारताच्या भूदल प्रमुखास जनरल म्हणतात. ओके. पुढे पहा, महाराष्ट्राची राजभाषा मराठी ही कोणत्या वर्षी झाली? वर्ष विचारलेलं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1965. 1965 महाराष्ट्राची राजभाषा मराठी झाली. 1965 या वर्षी. पुढे पहा, भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 5. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहे. पुढचा प्रश्न पहा, कांदा कापताना कांद्यातून कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना कांद्यातून कोणता वायू बाहेर पडतो? योग्य उत्तर आहे अमोनिया. अमोनिया. पुढे पहा, खालीलपैकी यक्षगान हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? यक्षगान. लगेच उत्तर यायला पाहिजे कर्नाटक. यक्षगान हे जे काही नृत्य आहे ते कर्नाटक राज्याचे आहे. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पुढे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावर झाला. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शिवनेरी. शिवनेरी. पुढे पहा, भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस कोणी केली? आपल्या भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी अशी शिफारस कोणी केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले. पुढे पहा, घटना समिती पूर्णतः भारतीयांची असण्याला कोणी मान्यता दिली? घटना समिती पूर्णतः भारतीयांची असण्याला कोणी मान्यता दिली? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे क्रिप्स मिशन. क्रिप्स मिशन. पुढे पहा, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पहिलं महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? योग्य उत्तर आहे 1914. पहिले महायुद्ध 1914 या वर्षी सुरू झालं होतं. पुढे पहा, महाराष्ट्रातील कायदेमंडळ कोणत्या स्वरूपाचे आहे? पर्याय पहा, द्विगृही, एकगृही, त्रिगृही यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे द्विगृही. महाराष्ट्रातील कायदेमंडळ द्विगृही स्वरूपाचे आहे. पुढे पहा, महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक कोणत्या साली लिहिले? तृतीय रत्न हे नाटक होतं
महात्मा ज्योतिबा फुले यांचं होतं. कोणत्या वर्षी लिहिलं? तर 1855. 1855. पुढे पहा, भारतीय संविधानाची अंतिम व्याख्या करण्याचा अधिकार कोणास आहे? कोणास आहे? विचार करा. कमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. भारतीय संविधानाची अंतिम व्याख्या करण्याचा अधिकार कोणास आहे? योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे? मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे? तर वायुरूप आहे. मिथेन हे वायुरूप प्रकारचे इंधन आहे. पुढे पहा, थरचे वाळवंट मुख्यत्वे कोणत्या राज्यात आढळते? थर हे वाळवंट आहे. कोणत्या राज्यात आढळतं? तर राजस्थान राज्य. राजस्थान राज्यामध्ये. पुढे पहा, खालीलपैकी चीन या देशाचे चलन कोणते? चीन या देशाचं चलन कोणतं आहे? योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे युआन. युआन हे आहे चीन देशाचं चलन. पुढे पहा, नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात होते? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे बिहार. नालंदा विद्यापीठ बिहार राज्यात होते. पुढे पहा, श्री ना पेंडसे यांची कादंबरी कोणती आहे? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. श्री ना पेंडसे यांची कादंबरी कोणती आहे? तर तुंबाडचे खोत. तुंबाडचे खोत ही कादंबरी आहे. श्री ना पेंडसे यांची आहे. आकाश या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, व्योम, वितान. दुसरा पर्याय आहे ख, वियत. तिसरा पर्याय नभ, अंबर, गगन. आणि चौथा पर्याय आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, व्योम म्हणजे आकाश, वितान म्हणजे आकाश, ख म्हणजे आकाश, वियत म्हणजे आकाश, नभ म्हणजे आकाश, अंबर म्हणजे आकाश, गगन म्हणजे आकाश. म्हणजे या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. लक्षात ठेवा, आकाश या शब्दावर वारंवार वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारले गेले आहेत. हे सर्व लिहून ठेवा, तोंडी पाठ करा. ओके. पुढे पहा, जागतिक पुस्तक दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक पुस्तक दिन. योग्य उत्तर आहे 23 एप्रिल. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन. पुढे पहा, खालीलपैकी कोणाला अनाथांची आई म्हणून ओळखले जाते? अनाथांची आई. योग्य उत्तर आहे सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ. पुढील प्रश्न पहा, संसदेने केलेले कायदे राज्यघटनेला धरून आहेत की नाही हे तपासण्याचा न्यायालयाचा अधिकार म्हणजे काय? काय म्हटलं आहे? संसदेनं जे काही कायदे केले आहे ते राज्यघटनेला धरून आहे की नाही हे तपासण्याचा जो काही न्यायालयाचा अधिकार असतो त्याला काय म्हणतात असं आपल्याला विचारलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन. काय म्हणतात? न्यायालयीन पुनर्विलोकन. ओके. पुढे पहा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी आहे. सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय मुंबई, कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई. योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.